रामकृष्ण हरी. हरिभक्तीपरायण संत तुकाराम महाराज जीवनचरित्र यामध्ये आपण संत तुकाराम महाराजांवर झालेली गुरुकृपा व त्यांचे प्रचार कार्य जाणून घेत आहोत. लोहगावमधील काही सन्माननीय व्यक्तींनी तुकारामांना त्यांच्या गावी येण्यासाठी विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन तुकाराम त्यांच्याबरोबर निघाले. सर्व लोहगावकर तुकारामांकडून भगवत भक्तिपूर्ण कीर्तन प्रवचन ऐकण्यास उत्सुक होते. त्यांनी सर्व वैष्णवांसाठी व ब्राह्मणांसाठी प्रसादाचीही व्यवस्था केली होती. रात्री तुकारामांनी उत्स्फूर्त कीर्तनाला सुरुवात केली. कीर्तनाचा विषय होता भौतिक संसाराच्या बंधनातून कसे मुक्त व्हावे. तुकारामांनी सांगितले की भगवान श्रीकृष्णांचे सदैव स्मरण केल्याने मनुष्य या भौतिक संसार बंधनातून मुक्त होऊ शकतो आणि भगवान श्रीकृष्णांचे स्मरण करण्याचा या कलियुगात सोपा उपाय म्हणजे हरिनाम संकीर्तन. त्यानंतर सर्वांनी उत्साहाने टाळ मृदुंगाच्या गजरात हरिनाम संकीर्तन केले. सकाळी स्नानासाठी तुकाराम एका विहिरीजवळ गेले. त्या विहिरीचे पाणी फार खारट होते म्हणून कोणी ते पाणी पीत नसत. तुकारामांनी त्या विहिरीतील पाण्याने सचैल स्नान केले. त्या दिवसापासून त्या विहिरीतील पाणी गोड झाले व ती विहीर कासारांची विहीर म्हणून प्रसिद्ध झाली. अशा प्रकारे पांडुरंग आपल्या निजभक्तांची कीर्ती सर्वत्र पसरवित होते. लोहगाव येथील हा आणखी एक प्रसंग आहे. एकदा तुकाराम मोठ्या मंडपामध्ये कीर्तन करीत होते. लोकांनी हा भव्य आणि सुंदर मंडप केळ्याची झाडे, आंब्यांच्या पानांची तोरणे, भगव्या पताका यांनी सजवला होता. तुकारामांची सत्कीर्ती ऐकून गावातील जवळजवळ 2000 लोक दररोज कीर्तनाला येत होते. सर्व आबालवृद्ध या कीर्तनात कोणताही आळस न करता उत्सुकतेने तुकारामांचे भगवत भक्तीपर प्रवचन ऐकत असत. या प्रवचनामध्ये जोशी नावाचे गृहस्थ तुकारामांच्या कीर्तनाला मोठ्या श्रद्धेने येत असत. त्याचा मुलगा जर्जर व्याधीने व्याकुळ झाला होता. मध्येच तो चक्कर येऊन पडत असे. कोणतेही उपाय त्याच्यावर चालत नव्हते. प्रारब्धात असेल ते चुकणार नाही असे म्हणून जोशी उदासीन अवस्थेत कीर्तनाला येऊन एकाग्र चित्ताने तुकाराम कीर्तनात काय सांगतात ते लक्ष देऊन ऐकत होता. एके रात्री जोशी कीर्तनात मग्न असताना त्या मुलाचा मृत्यू झाला. त्याच्या पत्नीने आपल्या मुलाचे प्रेत उचलून तुकाराम जेथे हरिनाम संकीर्तन करीत होते तेथे आणले. जोशींची पत्नी तुकारामांसमोर आपल्या मुलाचे प्रेत ठेवून म्हणाली, माझ्या मुलाला उठविलेस तरच तू खरा विष्णुभक्त, नाहीतर मी तुला दांभिक समजेन. माझा पती फक्त तुझ्याच मागे लागला आहे. तेव्हापासून आम्हाला हानीच होत आहे. आमच्यावर अनेक संकटे येत आहेत. तुम्ही तुमच्या संसारावर पाणी फिरविले आणि त्याचप्रमाणे आमच्या संसारावर पाणी फिरवून वाट लावली. भावपूर्ण हरिनाम संकीर्तनामध्ये असे विघ्न आल्यामुळे सगळ्यांचे मन विचलित झाले. ज्याप्रमाणे ताटातील पंचपक्वान्नाच्या भोजनात कुणीतरी विष कालवून एखाद्याला निरुत्साही करावे असा हा प्रकार होता. तुकारामांनी आपले डोळे मिटून अंतर्मुख होऊन पांडुरंगाकडे प्रार्थना केली. अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, निर्जीवा चेतना आणावया. मागे काय जाणो स्वामीचे पवाडे, आता का रोकडे दाऊ नये. थोर भाग्य आम्ही समर्थाचे कांसे, म्हणवितो दास काय थोडे. तुका म्हणे माझे निववावे डोळे, दाऊनी सोहळे सामर्थ्याचे. अहो नारायणा, मृत व्यक्तीस जिवंत करणे हे तुम्हाला अशक्य नाही. पूर्वी स्वामींनी अशा प्रकारची कीर्ती केलेली आम्हाला ठाऊक आहे. मग आता त्याप्रमाणे प्रत्यक्ष का दाखवित नाही. नारायणासारख्या सामर्थ्यांचे आम्ही सेवक आहोत हे आमचे मोठे भाग्य आहे आणि तुमचे दास आहोत असे स्वतःला म्हणून घेतो हे काय थोडे झाले. तुकाराम महाराज म्हणतात,
आपल्या सामर्थ्याचे सोहळे दाखवून आमचे डोळे शांत करावे. तुकारामांनी अश्रुपूर्ण नयनांनी केलेली अशी प्रार्थना ऐकून पंढरीनाथ तिथे अवतीर्ण झाले. तुकारामांना ध्यानावस्थेतून जागे करून म्हणाले, असा तू चिंताक्रांत का झालास? तू भक्त शिरोमणी आहेस व तुझ्याकडे अमृत संजीवनी हरिनाम आहे. पवित्र हरिनामाचे कीर्तन कर, त्या मुलाचे प्राण परत येतील. असे श्रीहरीचे आश्वासन ऐकून तुकारामांनी लोकांना सावध केले. तुकाराम म्हणाले, जोराने टाळ्या वाजवत मुखाने हरिनामाचा प्रामाणिकपणे उच्चार करा. त्यांनी सर्व विघ्ने दूर पळतील. याबद्दल मनात कोणताही संशय ठेवू नका. तुकारामांच्या आज्ञेवरून सर्व उपस्थितांनी उत्साहाने उच्च स्वरात हरिनाम संकीर्तन सुरू केले. सर्वांना मूर्तिमंत नादब्रह्म अवतीर्ण झाल्याचा अनुभव आला. हरिनामाला टाळ, मृदुंग, वीणाची सुस्वर साथ होती. हातांच्या टाळ्यांचाही आवाज सुमधुर येत होता. भाविकांच्या उत्साहाला पारावार नव्हता. जवळजवळ 3 तास असे हरिनाम संकीर्तन चालू होते. पांडुरंगांनी तेवढ्यात एक चमत्कार केला. कीर्तनामध्ये ठेवलेले बालकाचे प्रेतही जिवंत होऊन जोराने हरिनाम संकीर्तन करत नृत्य करू लागले. त्या मुलाची आई जवळच होती. आपल्या मुलाला हरिनाम संकीर्तन करताना पाहून तिला आनंद झाला व तिने साश्रुपूर्ण नयनांनी तुकारामांच्या चरणांवर लोटांगण घातले. सर्व उपस्थित भाविक सुद्धा जोरजोराने टाळ्या वाजवत जय जय म्हणत नृत्य करू लागले. हरिनाम संकीर्तनाचा प्रचार यानंतर उत्तरोत्तर वाढतच होता. या घटनेनंतर सर्वजण मध्यरात्रीपर्यंत उत्साहाने कीर्तन करीतच होते. त्याच वेळी कीर्तनामध्ये 2 संन्याशी येऊन बसले. तुकाराम तेव्हा सर्व वेदशास्त्रांचे सार हरिनाम आहे व कुठलीही क्रिया या हरिनामाशिवाय पूर्ण होत नाही, हा सिद्धांत प्रस्थापित करीत होते. श्रीमद भागवत ग्रंथात ते सांगितले आहे. त्यानंतर तुकारामांनी उत्साहाने हरिनाम संकीर्तन केले. सर्व उपस्थित भाविक भक्त तुकारामांकडून स्फूर्ती घेऊन हरिनामाचा आश्रय घेत होते. साक्षात भगवान श्रीकृष्णही जिथे असे भक्त प्रेमाने हरिनाम संकीर्तन करतात तेथे उपस्थित असतात. पण उपस्थित 2 संन्याशी एकमेकात कुजबुजू लागले. एका शूद्राच्या मुखातून बाहेर पडलेले हरिनाम कधीच श्रवण करू नये असे म्हणून त्या कीर्तनातून रागाने उठून गेले. त्यांनी मुंडन करून डोक्यावरील केस कमी केले होते, पण त्यांचा अहंकार 10 पटींनी वाढला होता. विष्णू भक्तांचा जो द्वेष करतो त्याचे अधःपतन निश्चितच ठरले आहे. दादू कोंडदेव मोकाशी हे त्यावेळी पुण्यामध्ये होते. त्यांच्यासमोर फिर्याद घेऊन ते 2 संन्याशी उपस्थित झाले. आपला दंड व कमंडलू त्यांनी रागाने जमिनीवर त्यांच्यासमोर फेकला व कपाळावर हात मारत तक्रार करू लागले. ते म्हणाले, तुका शूद्र जातीचा वाणी आहे आणि तो अयोग्य कार्य करतो आहे. काही भाविक लोकांना गोळा करून त्यांच्यावर मोहिनी घालून नामस्मरणाच्या नादी लावले आहे. त्याने भक्तीचा महिमा वाढवून समग्र कर्मकांड मार्ग बुडविला आहे. आणि आश्चर्य म्हणजे तुकाराम शूद्र असून सुद्धा ब्राह्मण त्याचा सन्मान करतात, दंडवत करतात. आपण या भागाचे अधिकारी आहात म्हणून आपणास निवेदन करण्यास आलो आहोत. तुमच्याशिवाय आमच्या तक्रारीची नोंद कोण घेणार? तरी तुक्याला सत्वर येथे बोलावून योग्य ती शिक्षा करावी. आमचे म्हणणे जर ऐकले नाही तर आम्ही येथेच प्राणत्याग करू. त्या संन्यासांचा असा निर्धार पाहून दादू कोंडदेव त्यांना म्हणाले, आपण थोडे शांत व्हा. मी तुकारामाला लगेच इकडे बोलावून घेतो. तुमचा व तुकारामाचा संवाद मला ऐकू द्या. मग जो कोणी हरेल त्यांना मी जरूर शिक्षा करीन. असे त्या 2 संन्याशांना सांगून दादू कोंडदेवांनी ताबडतोब एका सेवकाला तुकारामांना बोलविण्यास पाठविले. त्या सेवकाबरोबर तेथील ब्राह्मणांसाठी एक पत्रही पाठविले. त्यात त्यांनी लिहिले, 2 संन्याशांनी आपल्या गैरवर्तनाची माहिती आम्हाला दिली आहे. त्या कारणास्तव आपल्याला 50 रुपये दंड फरमावण्यात येत आहे.
दादू कोंडदेवांचा सेवक ते पत्र घेऊन लोहगाव येथे आला. सर्व ब्राह्मणांना एकत्र करून त्यांनी ते पत्र त्यांना दिले. ते पत्र वाचताच त्यांचा थरकाप उडाला. ते अधीर झाले. म्हणू लागले, आमचे आता काय होणार? तुकारामांना ही वार्ता जेव्हा कळाली तेव्हा ब्राह्मणांना धीर देत ते म्हणाले, पांडुरंग आपला पाठीराखा असताना आपण का चिंताग्रस्त आहात? तो आपले रक्षण करील. तुकारामांचे हे विश्वासदर्शक शब्द ऐकून ब्राह्मणांना धीर आला. सरकारी सेवक ब्राह्मणांस म्हणाला, लवकर 50 रुपये दंड भरण्याची व्यवस्था करा. सर्व ब्राह्मण म्हणाले, चला आपण प्रत्यक्ष दादू कोंडदेवांची भेट घेऊ. सरकारी सेवकाने जरी निग्रहाने ब्राह्मणांकडे दंड मागायला सुरुवात केली तरी त्यांना तुकारामांच्या प्रतिष्ठेची जाणीव होती. त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले होते की प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी राजे सुद्धा तुकारामांच्या चरणाशी नतमस्तक झाले होते. सर्व भक्तगण टाळ मृदुंग वीणेच्या गजरात उत्साहाने हरिनाम संकीर्तन करत पुण्याच्या दिशेने निघाले. हे सर्व भक्त ज्या ज्या गावांतून जात होते त्या गावातील लोक कुतूहलाने हरिनाम संकीर्तन पाहावयास घराबाहेर येत. त्यातील काही लोक उत्साहाने सहभागी होत असत. मग पुण्याजवळ नदीच्या संगमावर सर्वांनी तळ ठोकला. नदीमध्ये स्नान करून सर्वजण तुकारामांच्या कीर्तनाचे श्रवण करत बसले. तुकारामांची कीर्ती सर्वत्र पसरली होती. त्यांचे कीर्तन चालले आहे हे ऐकून पुण्यासहित आजूबाजूच्या गावांतून भाविक लोक ऐकण्यासाठी येऊ लागले. लोकांचा समूह वाढत होता. दुरून संगमावर एखाद्या सैन्याने आपला तळ ठोकला आहे असे दिसत होते. अनेक प्रकारचे लोक श्रद्धेने नारळ, केळी, खजूर, धनधान्य, तुळशी व फुलांचे हार इत्यादी साहित्य आणून तुकारामांना अर्पण करून दंडवत करत होते. तुकाराम सुद्धा सर्वांना हरिनाम जप करण्यासाठी प्रोत्साहित करीत होते. दादू कोंडदेवांनी आपल्या घराच्या गच्चीवरून हा समुदाय दूरवरून पाहिला. त्यांनी आपल्या सेवकाकडे चौकशी केली, हे दूरवर कोणाचे सैन्य दिसत आहे? सेवकाने उत्तर दिले, लोहगावचे लोक नदीच्या संगमावर आले आहेत. तेथे विष्णुभक्त तुकाराम कीर्तन करीत आहेत. पुण्याचे लोक सुद्धा त्यांच्या दर्शनाला जात आहेत. हा वृत्तांत ऐकून दादू कोंडदेव भारावले. ते म्हणाले, चला आपण सुद्धा काही दान घेऊन तुकारामांच्या दर्शनाला जाऊ. दादूजी कोंडदेव आपल्या सहकाऱ्यांसमवेत संगमाच्या दिशेने चालत निघाले. तेवढ्यात वाटेत 2 संन्यासी त्यांना भेटले. आश्चर्यचकित होऊन ते म्हणाले, हे काय? आम्ही तुमच्या अधिकारावर विश्वास ठेवून तुम्ही तुकारामाला शिक्षा कराल या आशेने आम्ही निवेदन दिले आणि तुम्ही आता तुकारामाचा सन्मान करण्यासाठी चालला आहात. आमची घोर निराशा झाली. दादूजी कोंडदेवांनी उत्तर दिले, तुकाराम आमच्या गावात आले आहेत म्हणून त्यांना भेटणे अगत्याचे आहे. मी त्यांना भेटून त्यांना गावात घेऊन येतो. तुमच्या दोघांच्यात वादविवाद होऊ दे. त्यात जर तुकारामांचा तुम्ही पाडाव केला तर मी त्यांना जरूर शिक्षा करेन. पण लक्षात ठेवा, तुम्ही जर हरलात तर तुम्हालाही जबर शिक्षा करेन. शांत मनाने तोपर्यंत विचार करा तुम्हाला काय करायचे ते. असे त्या संन्याशांना बोलून पुण्यातील सन्माननीय व्यक्तींबरोबर दादूजी कोंडदेव तुकारामांना भेटण्यास गेले. त्यांनी जवळ येताच पाहिले की टाळ मृदुंग वीणेच्या गजरात हरिनाम संकीर्तन करीत सर्वजण भगवत प्रेमरसाचा अनुभव करीत आहेत. सर्व वैष्णव तल्लीन होऊन नृत्य करीत होते. त्यांच्या आनंदाला पारावार नव्हता. तुकाराम जेव्हा हरिकथा करीत होते तेव्हा त्यांचा कंठ सद्गदित झाला होता व डोळ्यांतून अश्रुधारा वाहत होत्या. त्यांच्या हृदयातील श्रीकृष्ण प्रेमाची प्रचिती सर्वांना येत होती. हे दृश्य पाहून दगडासारखे हृदय असलेल्या नास्तिकालाही पाझर फुटला असता. सर्व वैष्णव म्हणत होते, तुकारामांवर भगवंतांचे फार प्रेम आहे. कीर्तन संपल्यावर सर्वांनी मिळून पांडुरंगाची आरती गायली व नंतर केळी, साखर, खजूर इत्यादी प्रसाद वाटप झाले. सर्वजण म्हणत होते, आजचा दिवस भाग्याचा होता.
आपणा सर्वांचा तुकारामांच्या कृपेने हरिनाम संकीर्तन करून उद्धार झाला. त्यानंतर दादूजी कोंडदेव तुकारामांजवळ येऊन नम्रतेने म्हणाले, आपण गावात यावे व आपली सेवा करण्याची संधी आम्हाला द्यावी. तुकारामांनीही त्यांची प्रामाणिक इच्छा पाहून विनंतीचा स्वीकार केला. त्याचवेळी दोन्ही संन्यासीही तिथे उपस्थित होते. त्यांना चिंता वाटू लागली. ते म्हणाले, लक्षणे काही बरी दिसत नाहीत. आम्ही तुकारामाला शिक्षा व्हावी म्हणून त्याच्याबद्दल तक्रार केली, पण उलटेच घडते आहे. तुकारामांचा सन्मान वाढतच जातो आहे. आता काहीतरी वेगळाच उपाय केला पाहिजे. दादूजी कोंडदेवाने तुकाराम व त्यांच्याबरोबरच्या सर्व वैष्णवांना गावामध्ये सन्मानाने आणले. त्यांची राहण्याची व प्रसादाची व्यवस्था स्वतः जातीने लक्ष घालून केली व गावातील सावकारांनी पण मदत केली. त्या दिवशी तुकारामांबरोबर 2000पेक्षा जास्त लोकांनी भोजन प्रसाद घेतला. त्यानंतर थोडी विश्रांती घेतली. दुपारच्या वेळी तुकाराम व त्या 2 संन्याशांना दादूजी कोंडदेवांनी सर्वांसमोर बोलाविले आणि त्या संन्याशांना म्हणाले, आता तुमचे म्हणणे काय आहे हे तुकारामांसमोर मांडा. लक्षात ठेवा, जो कोणी हरेल त्याची मी गाढवावरून धिंड काढेन. संन्याशी अहंकाराने म्हणाले, आम्ही तुकारामाला एका क्षणार्धात पराजित करू. त्या संन्याशांनी आपणाबरोबर काही लोकांना समर्थनासाठी आणले होते. ज्याप्रमाणे एक कावळा काव काव केल्यावर सगळे कावळे जमा होऊन कर्कश आवाजात त्याला साथ देतात किंवा गावातील एक कुत्रा भुंकायला लागल्यावर आजूबाजूची सर्वच कुत्री त्याला साथ देतात, त्याप्रमाणे हे संन्याशांचे साथीदार होते. ते तुकारामांच्या कीर्तनात दोष पाहण्यासाठी बसले होते, पण तुकारामांच्या मनात कोणतीही द्वेष भावना नव्हती. ते सर्वांना आदराने प्रणाम करून चर्चेसाठी बसले. संन्याशी तुकारामांसमोर त्यांचा अनादर करण्यासाठी प्रणाम न करताच बसले. त्यांनी द्वेषबुद्धीने तशी वर्तणूक केली, पण त्यांना कल्पना नव्हती की एका महान विष्णू भक्ताचा आपण अनादर करत आहोत आणि आपले पुण्य क्षय होत आहे. भगवान विठ्ठलाच्या पवित्र नामाचे उच्च स्वरात कीर्तन सुरू करून तुकारामांनी सर्व उपस्थितांना भगवत कथा ऐकण्यासाठी सावध केले. ते म्हणाले, प्रत्येक क्षण, मिनिट, तास हा काळ आपले आयुष्य खातो आहे. ज्याप्रमाणे उंदीर बिळातून बाहेर पडताच मांजर क्षणार्धात झडप घालते किंवा पाण्यामध्ये पोहणाऱ्या माशाला बगळा आपला घास घेण्यासाठी ध्यान लावून बसला आहे ह्याची कल्पना नसते, त्याचप्रमाणे हा काळ केव्हा कुणावर झडप घालेल हे रहस्य कोणाला कळत नाही. जे जे आपल्या डोळ्यांनी आपण पाहत आहोत ते सर्व नाशवंत आहे, कारण सर्व मृत्यूरूपी काळाच्या अधीन आहेत. ह्यातून ज्या बुद्धिमान जीवाला सुटका करून घ्यायची आहे त्यांनी भगवान श्रीकृष्णांच्या चरणांचा आश्रय घेणेच शहाणपणाचे आहे. जर आपण श्रीहरीच्या चरणाचा आश्रय घेतला नाही तर जन्म, मृत्यू, जरा, व्याधींच्या दुःखातून मुक्तता मिळणार नाही. इतर कोणत्याही उपायाने आपणास या संसार चक्रातून बाहेर पडता येणार नाही. सर्व जीव भगवान श्रीकृष्णांचे अंश आहेत आणि त्यांच्या प्रेममय सेवेतच शाश्वत सुख आहे. भगवान श्रीकृष्णांची भक्ती हीच जीवाचा शाश्वत धर्म आहे. जीव ही स्थिती जेव्हा विसरतो तेव्हा सर्व दुःखाची सुरुवात होते. पुढे श्रीहरीला शरण जाण्याचा सोपा मार्ग सांगताना तुकाराम म्हणाले, कोणीही श्रीहरीच्या नामाचा सतत जप आपल्या मुखाने करतो त्याला यमदूत सुद्धा त्रास देत नाहीत, कारण पुरुषोत्तम त्यांचा पाठीराखा आहे. भगवत पुराणामधील एक घटना वर्णन करत नाम संकीर्तनाचे महत्त्व सांगताना तुकाराम म्हणाले, अजामिल नावाच्या एका ब्राह्मण पुत्राने स्वतः विवाहित असून सुद्धा एका वेश्येच्या नादाला लागून स्वतःच्या डोक्यावर पापाचे डोंगर उभे केले. अशा पापी माणसाचा स्पर्श करून घ्यायला महातीर्थे सुद्धा थरथरतात. 7 प्रकारचे नरक सुद्धा त्याला घाबरले. कुठलेही प्रायश्चित्त करून त्याच्या पापाचे क्षालन होणार नव्हते. पण अशा पापी अजामिलनेही
जेव्हा मृत्यूशय्येवर पुत्रमोह खातर नारायण नारायण अशी आपल्या मुलाला हाक मारली असली तरी भगवान नारायणांनी त्याच्यावर कृपा करून त्याला वैकुंठ लोकात आणण्यासाठी दिव्य विमानासह विष्णुदूतांना पाठविले. त्याचबरोबर आणखी उदाहरणे देताना तुकाराम म्हणाले, पिंगळा जी एक कुविख्यात वेश्या होती, तिने आपल्या पाळीव पोपटाला राघू राघू म्हणून हाक मारली तरी सुद्धा श्रीहरी तिच्यावर प्रसन्न झाले. जेव्हा गजेंद्र हत्तीचे पाय पाण्यामधील मगरीने पकडले तेव्हा गजेंद्रांनी पाण्यातील एक कमळ श्री विष्णूला अर्पण करत उच्च स्वरात असहाय्य अवस्थेत श्रीहरीला पुकारले, तेव्हाही श्रीहरीने त्यांचे रक्षण केले. मृत्यू आणि कलियुग यावर विजय मिळविणे फार कठीण आहे. केवळ भगवान श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा जप केल्याने आपण अशा दुर्धर प्रसंगातून सुटका करून घेऊ शकतो. याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग आहे असे जर कोणी म्हणेल तर तो निश्चितच मूर्ख आहे. असा भगवत भक्तीचा प्रचार करत उपस्थित लोकांना त्यांनी भगवान श्रीकृष्णांच्या चरणी नम्रपणे आश्रय घेण्याची प्रेरणा दिली. त्यानंतर त्यांनी सर्वांना हरिनाम संकीर्तनमध्ये भाग घेण्यास प्रोत्साहित केले. सर्व भक्तांनी उच्च आवाजात जोराने टाळ्या वाजवत तुकारामांना प्रतिसाद दिला. सर्वत्र वैकुंठाचे पवित्र वातावरण निर्माण झाले होते. आपसांतील भेदभाव वैर विसरून एकाच सुरात गोविंदाला सर्वजण आळवीत होते. जेव्हा असे कीर्तन रंगात आले होते त्यावेळी एक आश्चर्य घडले. त्या दोन्ही संन्याशांनी तुकारामांचे चरण धरले होते. दादूजी कोंडदेवांनी त्या संन्याशांना विचारले, स्वामी, असे अनुचित वर्तन तुम्ही कसे काय करता? तुम्ही स्वतः तुकारामाला दंडवत करता आणि ब्राह्मणांना तसे केल्याबद्दल दोष देता. असे काय झाले ज्यामुळे तुम्हाला तुकारामांचे चरण पकडावेसे वाटले? तुम्हीच खोटे वागता आणि माझ्याकडे तुकारामांना शिक्षा द्यावी यासाठी विनवणी करता. याबद्दल तुम्हालाच मी शिक्षा देईन. यावर ते दोन्ही संन्याशी म्हणाले, आम्ही तुकारामांसारख्या वैष्णवाला ओळखू शकलो नाही. आमच्या ज्ञानाच्या अहंकारामुळे श्रीकृष्ण भक्तीचा महिमा जाणू शकलो नाही. आम्हाला माफ करावे म्हणून आम्ही तुकारामांच्या चरणावर डोके ठेवले. दादूजी कोंडदेव रागाने म्हणाले, दुर्बुद्ध ढोंगी संन्याशांनो, तुम्ही मला लोहगावच्या ब्राह्मणावर दंड ठोठवायला सांगितला. असे का केले मला सांगा. असे म्हणत त्यांना शिक्षा करण्यासाठी 2 गाढव आणण्यास सांगितले व त्यांचा चेहरा विद्रूप करून त्यांची त्या गाढवावरून गावातील रस्त्यावर धिंड काढण्यास आपल्या सेवकांना सांगितले. ज्यावेळी ही वार्ता तुकारामांना कळली त्यांनी तात्काळ दादूजी कोंडदेवांना विनंती केली की भगवी वस्त्रे ज्यांनी परिधान केली आहेत त्यांचा असा अपमान झालेला पंढरीनाथांना आवडणार नाही. तुकारामांच्या विनंतीचा मान राखण्यासाठी दादूजींनी संन्याशांना माफ करून सोडून दिले. दादूजी कोंडदेवांची न्यायनिष्ठूर म्हणून ख्याती होती. त्यांना खोटेपणा आवडत नव्हता म्हणून ते संन्याशांना शिक्षा करत होते. पण केवळ तुकारामांच्या इच्छेचा सन्मान करण्यासाठीच आपले शब्द त्यांनी मागे घेतले आणि शिक्षा रद्द केली. दादूजी कोंडदेवांनी छत्रपती शिवाजीराजांना वरील घटना सविस्तरपणे कळविली. शिवाजीराजांना तुकाराम जवळच पुण्यामध्ये आहेत हे ऐकून आनंद झाला. ताबडतोब ते तुकारामांच्या भेटीस आले.